नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. तर काय म्हणता मंडळी, मजेत का सगळे? तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा डाऊट होते की दादा जे एसबीआयची तुम्ही स्कॉलरशिपचा व्हिडिओ बनवलेला होता, सो तुम्ही ते अप्लाय कसं करायचं त्याचा देखील एक व्हिडिओ पोस्ट करा. सो मी आज तो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ कम्प्लिटली व्यवस्थित बघा, कारण जर तुम्ही कुठलीही स्टेप मिस केली तर तुमच्या ऍप्लिकेशन वरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान असे कमेंट आणि तुमचे जे काही रिक्वेस्ट किंवा डिमांड असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये टाका. आणि ह्या व्हिडिओमध्ये कमीत कमी 50 कमेंट्स तरी आले पाहिजे आणि 100 लाईक्स तरी आले पाहिजे मित्रांनो. सो चला व्हिडिओ सुरू करूया. सो सर्वात आधी बघा मित्रांनो, की तुम्ही जेव्हा मी एक डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देतोय, ठीक आहे, तिथून तुम्ही आता मी सांगितल्या प्रकारे रजिस्टर करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, की हे असलं पेज तुमच्या समोर येऊन जाणार आहे. त्यानंतर आता बघा, माझे मोस्ट ऑफ द ज्यांनी कमेंट केले ते 11चे स्टुडंट्स आहे. सो त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकतोय. त्यानंतर ज्यांना कोणाला 9वी किंवा ग्रॅज्युएट किंवा पीजी, अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा मेडिकल किंवा IIT, IIM म्हणजे ह्या कुठल्याही यांपैकी जर कुठल्याही ह्याच्यात अप्लाय करायचं असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ बेनिफिट असणार आहे. सो बघा, सर्वात आधी मी 11चा जर फॉर्म भरायचा तर तो कसा भरायचा ते सांगतो. बघा, 9वी, 10वी, 11वी, 12वी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ते स्कूल सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे सर्व डिटेल्स दिसणार आहे की तुम्हाला मिनिमम इतके पर्सेंटेज आणि जर तुमचा CGPA सिस्टम असेल तर CGPA इतके पाहिजे. त्यानंतर इथे रिझर्वेशन देखील दाखवलेलं आहे आणि मेन गोष्ट तुमची इन्कम 3 लाखाच्या आत पाहिजे. ठीक आहे, इथे 50-50 आहे, म्हणजे वुमेन्सला 50% रिझर्वेशन आहे, मेन्सला 50%. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज देखील इथे 25 आणि 5% PWD कॅन्डिडेटसाठी देखील रिझर्वेशन त्यांनी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे डॉक्युमेंटची लिस्ट आहे की कुठले कुठले डॉक्युमेंट, हे सर्व डॉक्युमेंट्स आधी रेडी करा, त्यानंतर पुढचा व्हिडिओ बघा. तर चला पुढच्या स्टेप मध्ये जाऊया. इथे सेव्ह केल्यानंतर इथे कंटिन्यू आणि सेव्ह केल्यानंतर असले एक स्टेप येणार. त्यानंतर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट, इथे तुमचे डिटेल्स व्यवस्थित फिल करा. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ इथं टाकायची तुम्हाला. त्यानंतर इथे तुमची अॅन्युअल इन्कम, जी तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वरती जी इन्कम आहे ना मित्रांनो, ती जिथं परफेक्टली टाका. ठीक आहे, कारण मिस्टेक झाले नाही पाहिजे, कारण ते जर काही मिस्टेक झाल्या तर तुमचं ऍप्लिकेशन डिस्क्वालिफाय होणार आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. त्यानंतर बघा, इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट, जे स्टार रेड मध्ये स्टार आहेत ना मित्रांनो, तर ते सर्व गोष्टी कंपल्सरी आहेत. ठीक आहे, त्या तुम्हाला टाकायच्या, जे म्हणजे इथे एक तरी मोबाईल नंबर टाकायचा आहे. अल्टरनेट नसला तरी चालेल, व्हॉट्सअपचा नसला तरी चालेल, परंतु एक मोबाईल नंबर ते टाकायचा आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, कारण नंतरचे सर्व अपडेट्स मोबाईल वरती येत असतात. म्हणजे जर तुम्ही सिलेक्ट झाला किंवा डॉक्युमेंट मध्ये काही इश्यू आला तर हे सर्व डिटेल्स मोबाईलच्या थ्रू येत असतात. सो मोबाईल नंबर व्यवस्थित टाका. त्याच्या इथे तुमचं जेंडर, कॅटेगरी, जर तुम्ही हँडिकॅप किंवा PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्ही ते येस सिलेक्ट करायचं आणि येस सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही तुमचे जे बेंचमार्क वगैरे ते तुम्हाला इथे टाकायचे की तुमचे कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात. PWD मध्ये हार्ड ऑफ हेअरिंग आहे, डेफ आहे, नो विजन, तर तुम्ही हे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे PWDचं, सो त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज मध्ये तुम्ही आहेत ते पर्सेंटेज इथे टाकायचे. सर्टिफिकेट वरती जे आहे तेच टाका मित्रांनो. त्यानंतर इथे पर्सनल स्टेटस टाकायचे. आता सर्वात आधी मी इथे PWD कॅन्डिडेट नाहीये, सो मी इथे नो सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर इथे पॅरेंट स्टेटस टाकायचं आहे की तुमचे पॅरेंट बोथ पॅरेंट्स आर अलाइव्ह किंवा सिंगल पॅरेंट्स आहे किंवा ऑर्फन आहे किंवा अदर, तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे नंबर ऑफ सिब्लिंग्स टाकायचं आहे, म्हणजे जर तुम्हाला एक भाऊ असेल तर तुम्ही इथे 2 टाकायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आणि एक तुमचा भाऊ, असे टोटल 2 सिब्लिंग्स आहे. जर तुम्ही एक सिंगल चाइल्ड असाल तर तुम्ही ते 1 टाकायचे. आणि तुम्हाला जर एक भाऊ 2 बहिणी असतील किंवा 2 भाऊ 1 बहीण असेल तर तुम्ही ते 3 टाकायचे. म्हणजे तुम्ही टोटल किती सिब्लिंग्स आहे भाऊ बहीण ते तुम्हाला इथे टाकायचंय. त्यानंतर इथे अपार ID टाकायचं मित्रांनो. हा अपार ID बनवून घ्या. ज्यांचा बनवला नसेल त्यांनी कमेंटमध्ये अपार ID असा टाका. मी लगेच उद्याच्या उद्या याचा देखील व्हिडिओ बनवून चॅनलवरती टाकणार आहे. सो मेक शुअर अपार ID टाका. नाही टाकला तरी चालणार आहे, परंतु जर असेल तर टाकून घ्या, कारण अपार ID स्टुडंटच्या लाईफसाठी एक इम्पॉर्टंट असा ID आहे मित्रांनो. हा ID तुम्हाला आज नाही तर उद्या, म्हणजे जर जेव्हा केव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करणार तर सो तिथे देखील अपार ID लागत असतो. सो हा ID बनवून घ्या. जर नसेल तर कसा बनवायचा आहे ते मी त्याचा व्हिडिओ टाकून देणार आहे. तुम्ही अपार ID असं कमेंट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये जायचंय. इथे सेव्ह अँड कंटिन्यू करा. ठीक आहे, सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर नेक्स्ट स्टेप येणार आहे ऍड्रेस. आता हे ऍड्रेसचं जास्त टेन्शन घेऊ नका. सिंपल आपलं आधार कार्ड घ्या, त्याच्यावरती जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस टाकून द्या.
ठीक आहे. इथे तुमच्या आधार कार्ड नुसार ऍड्रेस टाकून घ्या, पिनकोड देखील टाकून घ्या. हे सर्व डिटेल आधार कार्ड वर मिळणार. इथं जास्त डोकं खराब करू नका. त्यानंतर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ठीक आहे. ही स्टेप जर चुकली तर तुमचं ऍप्लिकेशन बाद होणार आहे. सो सर्वात आधी बघा, आता मी 11th कॅन्डिडेटचा अप्लाय करतोय बरोबर. तर मी इथे 11 सिलेक्ट केलंय. 9वी 10वी वाल्यांना देखील थांबा, त्यांचं देखील सांगतोय. ठीक आहे. 11वी साठी मी अप्लाय करतोय, तर तुम्ही इथे 11वी सिलेक्ट करा. आणि ज्या राज्यात तुम्ही 11वी शिकताय, म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रात 10वी केली होती 12वी साठी किंवा 11वी साठी गुजरातला गेले तर तुम्ही इथे गुजरात सिलेक्ट करायचे. परंतु जर तुम्ही महाराष्ट्रातच 11वी 12वी करताय 10वी नंतर, सो तुम्ही इथे महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्ही 11वी ज्या कॉलेजला आहात, ज्या शाळेत आहात, त्या शाळेचे डिटेल्स हे आहे. इथे स्टेट त्याचं टाकायचे. त्यानंतर इथे स्कूल तुमचं गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, ठीक आहे, ते सिलेक्ट करा. त्यानंतर इथे शाळेचं नाव व्यवस्थित टाका, डिस्ट्रिक्ट टाका. त्यानंतर इथे स्ट्रीम, तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतलंय, आर्ट्सला घेतलंय का कॉमर्सला घेतलंय ते टाकायचं. आणि इथे बोर्ड, जर तुम्ही सीबीएसई ला असाल, स्टेट बोर्ड NIOS ला असाल, सो तुम्ही इथे सिलेक्ट करा. मी इथे महाराष्ट्र स्टेट बोर्डला आहे, सो मी इथे स्टेट बोर्ड सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा, आता तुम्ही 11वीला आहात म्हणजे तुमचे अजून रिझल्ट आलेले नाही. सो इथून जे ग्रेडिंग सिस्टम पासून हे जे दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, इथपर्यंत, सो इथे तुम्ही काहीच टाकायचं नाही, ब्लँक सोडून द्यायचं. ठीक आहे. फक्त इथे करंट अकॅडमिक इयर म्हणजे 11वीमध्ये तुम्ही किती फीस पे केली होती त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे. ठीक आहे. त्यानंतर इथे तुमच्या पासिंग इयर म्हणजे आता तुम्ही 11वी किंवा पास होणार आहे, ज्यांनी 2023 मध्ये 10वी पास केली आणि ऍडमिशन घेतले ते 2027 मध्ये पास होते. सो तुम्ही इथे 2027 टाकायचे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट इथे 10वीचे जे तुम्ही पास झाले ते डिटेल्स टाका. 10वीचे स्टेट ऑफ स्कूल टाकायचे, स्कूल टाईप टाकायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही स्कूलचं नाव टाकायचे, डिस्ट्रिक्ट वगैरे, आणि मार्क्स इथे व्यवस्थित टाका मित्रांनो. ठीक आहे. इथे 10वीचे मार्क्स टाकायचे, वरती तुम्हाला 11च्या डिटेल्स टाकायचे. ठीक आहे. इथे 10वीचे मार्क्स वगैरे सर्व व्यवस्थित टाका. जे कम्प्लीट मार्क्स आहे ते 500 पैकी मार्क्स असतात. सो इथे तुम्ही सिक्युअर मार्क्स इथे टाकायचे. समज मला 431 मार्क्स पडले आउट ऑफ 500. ठीक आहे. हे तुम्ही सर्टिफिकेटवर बघून घ्यायचे. त्यानंतर इथे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येणार आहे. आणि इयर ऑफ पासिंग, आता म्हणजे तुम्ही आता 11वीला आहेत ना, तुम्ही 2026 मध्ये 11वीला आहे, तर तुम्ही इथे 2026 टाकायचे. म्हणजे तुम्ही 2026 मध्ये 10वी पास झाले आणि 11वीला ऍडमिशन घेतले. सो इथे असं टाकायचे. आता राहिला विषय 9वी 10वी वाल्यांचा. बघा, जे 9वी साठी अप्लाय करतात त्यांनी काय करायचं, इथे 9 सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे 9च्या सर्व डिटेल्स टाकायचे आहे. ठीक आहे. 9चा रिझल्ट लागला नाही म्हणून इथे देखील ब्लँक ठेवा. त्यानंतर खाली तुम्ही 8 स्टँडर्डच्या डिटेल्स विचारलेल्या आहे. बघा, इथे क्लास 8 लिहिलेलं आहे. सो इथे तुम्ही 8 स्टँडर्डच्या डिटेल्स टाकायचे. त्यानंतर जे सेम फॉर 10th कॅन्डिडेट, 10th वाल्यांना इथे पहिले 10चे मार्क्स टाकायचे नाही, नंतर खाली 9चे मार्क्स टाकायचे. सो असे सगळे असणार आहे. सो त्या मी 11 सिलेक्ट केलेलं आहे आणि इथे तुम्ही हे सर्व डिटेल्स प्रॉपरली फिलअप करून घ्या. आणि त्यानंतर इथे सेव्ह करून कंटिन्यू करायचं. ठीक आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर आता इथे पुढे येणार आहे फॅमिली डिटेल्स. सो आता इथे बघा, फॅमिली डिटेल्स टाकायचे. इथे तुम्हाला गार्डियन 1 म्हणजे इथे तुम्हाला मोर दॅन 1 देखील टाकू शकता, परंतु सध्या एकच टाकायचं गार्डियन. आता इथे तुम्ही फादर सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. फादरच्या डिटेल्स टाकू त्या फॅमिली डिटेल्स मध्ये. फादर सिलेक्ट करा. त्यानंतर फादरचे इथं कम्प्लीट नेम टाकायचे. ठीक आहे. इथे क्वालिफिकेशन टाकायचे, वडिलांचं ऑक्युपेशन टाकायचे, म्हणजे ते काय करता करंटली. ठीक आहे. त्यानंतर इथे फादरचा मोबाईल नंबर. जर तुम्हाला अजून कोणाला ऍड करायचं असेल तर इथे ऍड सेकंड, म्हणजे तुम्ही इथं मिनिमम एक गार्डियनचं नाव इथे टाकायचं. ठीक आहे. इथे तुम्ही फादर टाकू शकता, मदर किंवा गार्डियन सिलेक्ट करा किंवा अदर देखील सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला फॅमिली डिटेल्स टाकायचे आहे. फॅमिली डिटेल्स मध्ये बघा, इथे सर्वात आधी 4 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. लाईट थोडी बंद झालेली, सो तेवढं तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्ही फादर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे नाव टाकू शकता, नाव टाकायचं आहे इथे फादरचं. ठीक आहे. त्यानंतर इथे क्वालिफिकेशन कितवी शिकलेले आहे किंवा नो फॉर्मल एज्युकेशन देखील सिलेक्ट करू शकता. आणि इथं ऑक्युपेशन इथे तुम्ही कोणीही एक टाकू शकता, मदर, फादर किंवा गार्डियन देखील टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे सेव्ह अँड कंटिन्यू करायचे. नंतर तुम्ही रेफरन्स डिटेल्स मध्ये पोहोचणार आहात मित्रांनो. ठीक आहे. रेफरन्स डिटेल्स मध्ये आल्यानंतर सर्वात आधी इथे रेफरन्स 1. ठीक आहे. आता इथे अकॅडमिक रेफरन्स असतो, म्हणजे इथे तुम्हाला काय टाकायचं आहे मित्रांनो, की आता तुम्ही 11वी मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे बरोबर. सो आता हेच की मध्ये तुम्हाला 11वीची जी काही फी लागली त्याचे जे काही पैसे आहेत ते स्कॉलरशिप भेटणार आहे. सो इथे तुम्हाला रेफरन्स मध्ये तुमचे जे कोणी कॉलेजचे फॅकल्टी आहे किंवा 11वीचे जे प्रिन्सिपल आहे कॉलेजचे त्यांचे डिटेल्स टाकायचे आहे. इथे त्यांचं नाव, इथे त्यांचा मोबाईल नंबर, आणि इथे बघा रिलेशन तुम्ही बघा क्लास टीचर आहे, सब्जेक्ट टीचर आहे, प्रोफेसर आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे किंवा असोसिएट, हे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. प्लेसमेंट ऑफिसर, आता हे प्लेसमेंट ऑफिसर अकॅडमिक हे वगैरे कोणासाठी आहे, ग्रॅज्युएट वाल्यांसाठी, अंडर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी.
सो त्याच्यानंतर इथे रेफरन्स सेकंड पण टाकायचं आहे. ठीक आहे, 2 रेफरन्स इथे पाहिजे. एक काम करा, एक मध्ये क्लास टीचर टाकून द्या आणि एक मध्ये तुम्ही इथे सब्जेक्ट टीचर सिलेक्ट करून घ्या आणि त्यांचे इथे डिटेल्स टाकायचे. त्यानंतर बँक डिटेल्स, मेन गोष्ट मित्रांनो बघा, इथे सेव्ह करायचे तुम्हाला. ठीक आहे, सेव्ह अँड कंटिन्यू करत जायचे. आता इथे बँक डिटेल्स, आता मेन गोष्ट मित्रांनो बँक डिटेल्स व्यवस्थित टाक, की इथे तुमच्या डिटेल्स टाका. ठीक आहे, ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळवायची त्याचे तुम्ही इथे डिटेल्स टाकायचे. ज्यांचे बँक अकाउंट नाहीये त्यांनी बँक अकाउंट लवकरात लवकर बनवून घ्या. त्यानंतर इथे तुमचं जे कोणाचं बँक अकाउंटचे डिटेल्स तुम्ही टाकताय त्यांचं नाव, अकाउंट नंबर इथे टाकायचे, IFSC कोड, हे सर्व डिटेल्स तुम्हाला पासबुकवरती मिळून जाणार. त्यानंतर इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघा, की टेल अस अबाउट युअर सेल्फ. म्हणजे आता बघा इथे त्यांनी 2 क्रायटेरिया लावलेले. एक म्हणजे तुमचा जो मार्क्स आहे 10चे तो, आणि त्याच्यानंतर नीड. सो तुम्ही इथे तुमच्या डिटेल्स टाकायचे की तुम्ही कोण आहात. ठीक आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. ठीक आहे, तुमचे अचिव्हमेंट्स काय ते सर्व तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तर तुम्ही त्या स्कॉलरशिप मधून काय करणार ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचे. ठीक आहे, जसं मोस्ट ऑफ द स्टुडंट ट्युशन फी, स्कूल फी सिलेक्ट करू शकता, मोर दॅन 1 देखील सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे स्कॉलरशिप तुम्हाला लास्ट इयरला कुठली स्कॉलरशिप मिळाली होती का ते इथे टाकायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कुठून इन्फॉर्मेशन मिळाली या स्कॉलरशिपची तुम्ही ते सोशल मीडिया सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अपार्ट फ्रॉम फायनान्शियल असिस्टंट व्हॉट सपोर्ट वुड यू ऑलमोस्ट बेन, म्हणजे तुम्हाला हे स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त अजून काही हेल्प पाहिजे का ते देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं करिअर ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे, करिअर मेंटरशिप पाहिजे का, अकॅडमिक गायडन्स, हे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर वुड यू बी इंटरेस्टिंग इन मॉनिटरिंग वर्कशॉप स्किल, म्हणजे आता याच्यात काय की स्कॉलरशिप सोबत ते मेंटरिंग सेशन्स देतात, वर्कशॉप्स असतात, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात. सो तुम्ही त्याच्यासाठी पण इंटरेस्टेड आहे का ते देखील सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे व्हॉट डिव्हाइस डू यू प्रायमरली यूज फॉर स्टडी, म्हणजे आता तुम्ही अभ्यासासाठी काय यूज करता ते तुम्ही सिलेक्ट करायचे. इथे तुम्ही नो पर्सनल डिव्हाइस सिलेक्ट करा. ठीक आहे, त्यानंतर इथे तुमचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे लिंक्स आहेत ते तुम्ही टाकू शकता, परंतु माझी ऍडवाइस आहे की तुम्ही ते टाकू नका. जर टाकायचं असेल तर तुम्ही एक लिंक्डइन प्रोफाईल लिंक टाकू शकता. लिंक्डइन काय असते याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील कमेंट करा. सो इथे तुम्ही ते टाकून द्यायचे सर्व डिटेल्स. त्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू करायचे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ह्या स्टेपमध्ये जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघू शकता डॉक्युमेंट लिस्ट. आता बघा मित्रांनो, हा मेन पडाव आहे तुमच्या सर्व स्कॉलरशिप फॉर्मचा. आता फॉर्म ऑलमोस्ट कम्प्लीटच झालेला आहे. इथे तुम्हाला सर्व फोटोज व्यवस्थित टाकायचे. पासपोर्ट साईज फोटो, प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे इथे तुम्ही आधार कार्ड टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर पॅन कार्ड देखील टाकू शकता. पॅन कार्ड कसा बनवायचं याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील कमेंट करा. त्यानंतर इथे तुम्ही जर PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्ही तिथे PWD कॅन्डिडेटचं सर्टिफिकेट देखील इथं ऑप्शन येणार आहे, परंतु आता मी PWD मध्ये नो सिलेक्ट केलं होतं सो मला ते येत नाही. त्यानंतर प्रूफ ऑफ आता इन्कम सर्टिफिकेट टाकायचे, प्रूफ ऑफ इन्कम प्रूफ. सो इथे तुमचं इन्कम सर्टिफिकेट, इथे तुमचं पासबुक, त्यानंतर ते तुमच्या फीज रिसिप्ट टाकायची आणि तुमच्या घराचा देखील फोटो टाकायचा आहे मित्रांनो. सो इथे बघा त्यांनी कम्प्लिटली एक म्हणजे मेन्शन केलेलंच आहे की नीड बेसिस, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. सो त्यासाठी इथे होम पिक्चर, तुम्ही कशावरती अभ्यास करता, ठीक आहे, तुमच्याविषयी सांगा, तुमचे अचिव्हमेंट, तुम्हाला दुसरी स्कॉलरशिप मिळते का, हे सर्व त्याच्यासाठी विचारताय की तुम्हाला खरंच गरज आहे का ते व्हेरीफाय करण्यासाठी. जर तुमच्या 3-4 तारे बिल्डिंग आहे तुमच्या घरी तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर ते स्टुडंट ID प्रूफ, म्हणजे आता बघा तुम्ही 11वीत आलेत ना तर तिथून तुम्हाला बोनाफाईड यायचं 11वीचं आणि ते इथे अप्लाय करायचे. त्यानंतर इथे 10वी 12वी त्याच्यानंतर प्रिव्हियस क्लास मार्कशीट. आता बघा इथे 10th मार्कशीट आणि 12th मार्कशीट इथे कंपल्सरी आहे, परंतु बघा आता तुम्ही 11वीत अप्लाय करताय तर तुम्हाला प्रिव्हियस क्लास म्हणजे तुमची प्रिव्हियस क्लास होती 10, सो तुम्हाला इथे 10चं मार्कशीट टाकायचं. आता जे 11वी ते त्यांच्याकडे 12वीचं तर नसणार आहे, सो इथे तुम्ही ते नाही टाकले तरी चालणार आहे, म्हणजे आहेच नाही तर टाकणार काय. त्यानंतर तुम्हाला इथे 11वीचं इथे 10वीचं मार्कशीट इथे टाकायचं आहे, इथेही टाकू शकता किंवा इथे वरती देखील टाकू शकता. त्यानंतर बघा इथे मी सिलेक्ट करून घेतलंय, त्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये 10th आणि 10चं मार्कशीट टाकायचं आणि इथे फीज स्ट्रक्चर. आता बघा जे फीजचं स्ट्रक्चर असतं ते म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा ते आपल्याला फीज पे करताना तिथे लिहिलेलं असतं की इतकी इतकी ट्युशन फी आहे, इतके म्हणजे तुम्हाला स्टेशनरी मिळणार आहे वगैरे वगैरे. सो हे डॉक्युमेंट तुम्ही घेऊ शकता कॉलेजकडनं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जर सॅम्पल बघायचं असेल तर तुम्ही इथे हा बघा इथे ते एक फॉर्म डाउनलोड झालेला आहे. ठीक आहे,
हा फॉर्म तुम्ही बघू शकता. या फॉर्म मध्ये बघा तुम्हाला दाखवूनच देतो हा फॉर्म कसा आहे. फी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला इथे हे सिलेक्ट करायचंय. बघा इथे ते हा फॉर्म भरून तुम्हाला तिथे सर्व हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म PDF बनवून तिथे सबमिट करायचा आहे. ठीक आहे. हा फॉर्म तुम्हाला कॉलेजकडनं नाही मिळणार आहे. इथनं हा फॉर्म डाउनलोड करा. त्याच्यानंतर त्याच्यावरती तुमचे सर्व डिटेल्स फिलअप करा आणि तो तिथे तुम्ही अप्लाय करा. आणि मेन इथे कास्ट टाकायचं विसरू नका, कारण रिझर्वेशन आहे इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर डेथ सर्टिफिकेट, डायव्होर्स, ॲफिडेव्हिट. ठीक आहे. ॲफिडेव्हिट म्हणजे जर तुमच्या नावाचा वगैरे बदल वगैरे काही इश्यू असतील सो तुम्ही ते इथे टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट स्टेप व्हेरीफाय युअर डिटेल्स. आता बघा इथे सर्व तुम्हाला व्हेरीफाय करायचे. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो की ह्या स्टेपमध्ये काय आहे. इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आधार इथे 2 वेळेस OTP येतील. ठीक आहे. हे दोघे व्हेरीफाय करा. आता ईमेल आपण आधीच केलेला आहे. इथे हे दोघे देखील व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर डिक्लेरेशन हे तुम्हाला इथे सगळं SSS करून त्याच्यानंतर इथे एक वेळेस तुम्हाला प्रिव्ह्यू मिळणार आहे. ठीक आहे. इथे असा प्रिव्ह्यू येऊन जाणार आहे की तुम्ही काय काय भरलेलं आहे सगळं एक वेळेस व्हेरीफाय करा आणि इथे प्रिव्ह्यू अँड सबमिट वरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं कम्प्लिटली अप्लाय प्रोसेस खतम होणार आहे. तुम्ही अप्लाय करून दिलेलं आहे. आता वेट करा रिझल्ट येण्याचा. याची लास्ट डेट आहे 4 सप्टेंबर, म्हणजे अजून जवळपास 10 दिवस बाकी आहे. त्यानंतर मे बी 1 ते 1.5 महिन्यानंतर याचा रिझल्ट लागू शकतो. सो असं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. काहीही प्रॉब्लेम असल्यास कमेंट सेक्शनमध्ये टाका. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि मेन गोष्ट अपार आयडीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. त्याच्यानंतर पॅन कार्डचा व्हिडिओ पाहिजे असेल कसा करायचा तर कमेंट करा. आणि अजून एक स्कॉलरशिप आलेली आहे HDFC करून, त्याचे देखील मी व्हिडिओ लवकरात लवकर टाकणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि HDFC स्कॉलरशिपची जी एंड डेट आहे ती खूपच जवळ आलेली आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ लगेच नोटिफिकेशन पाहिजे असेल व्हिडिओचं तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुमचे जे काही डाऊट आहे किंवा सजेशन आहे किंवा डिमांड आहे ते टाकायला विसरू नका. मिळा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.